42 वर्षीय पुरुषासोबत लिव्हिनमध्ये राहणाऱ्या 18 वर्षीय तरुणीचं आयुष्य एका क्षणात संपलं. नेमकं काय घडलं? उत्तर प्रदेशातील फतेपूर जिल्ह्यात 18 वर्षीय पुष्पादेवी हिच्या मृत्यूच्या प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात तिच्यासोबत राहत असलेल्या 42 वर्षीय गंगासागर याला मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार पुष्पा आणि गंगासागर काही काळ एकत्र राहत होते. दरम्यान तरुणीचा तिच्या कुटुंबाशी संपर्क तुटल्याने तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि मुलीबाबत संशय व्यक्त केला. तपासादरम्यान आरोपीची चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या दाव्यानुसार त्याने गुन्ह्याची कबुली दिली. हत्या केल्यानंतर मृतदेह काही दिवस लपवून ठेवण्यात आला आणि नंतर काही जणांच्या मदतीने रेल्वे ट्रॅकवर टाकून हा प्रकार अपघात किंवा आत्महत्येसारखा भासवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. याआधी रेल्वे ट्रॅकवर एका अज्ञात तरुणीचा मृतदेह सापडला होता. ओळख पटली नसल्याने त्यावर पुढील प्रक्रिया करण्यात आली. मात्र तपास पुढे सरकल्यानंतर तो मृतदेह पुष्पादेवीचाच असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी एका संशयिताचा शोध सुरू आहे. तपासात वापरण्यात आल्याचा संशय असलेली काही वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. प्रकरणाबाबत तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.